नमस्कार. काल रविवार होता, त्याच्यामुळे काल आम्ही सारसबागेत आलो होतो. खूप दिवसांनी म्हटलं सारसबागेत जावं. बरेच दिवस झाले गेलो नव्हतो आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून गेलो होतो. तर हे सिद्धिविनायकाचं असं वरूनच आतमध्ये आपण प्रवेश केल्या असं छान दर्शन होतं. अगदी रोडवरून जाताना सुद्धा, गाडीतून जाताना एकदम छान दर्शन अगदी रोडवरूनच होतं. खूप मस्त वाटतं. आणि आतमध्ये गेल्या असा हा एक फलक लिहिलेला आहे, त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे सारसबागेची. हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे पुण्यातील. तर हे का प्रेक्षणीय स्थळ आहे खरंच इथे आल्यावर कळतं. आजूबाजूचा परिसर बघत न्याहाळत आपण कधी मंदिरापर्यंत पोहोचतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. छान दोन्ही साईडनी तळं आहे आणि मध्ये पायऱ्या, खूप छान वाटतं. आणि आपण मंदिरापर्यंत पोहोचलो की आपले आपोआपच हात जोडले जातात देवासमोर. आणि मस्त आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं. आणि खूप छान मंदिर आहे. अगदी लाल, बघा लाल कलरचं इतकं सुंदर दिसतं, एकदम शांत वाटतं. मनाला खूप समाधान वाटतं या मंदिरात आलं की. म्हणून आम्ही बऱ्याच वेळा येतो आधीमध्ये. आणि साईडलाच मंदिराच्या इथे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवे ह्यांची छायाचित्र लावलेली आहेत. हे बघा, बघून सुद्धा खूप छान वाटतं. आणि तर एक मी फलक बघितला इथं, नाममात्र शुल्कामध्ये इथे जेवणाची सुद्धा सोय होती, महाप्रसाद म्हणून त्यांनी लिहिलेलं होतं. आणि मंदिराच्या समोर हे गणेश संग्रहालय आहे, गणेश मूर्तींचं संग्रहालय. अगदी धातूच्या मूर्तींपासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या खूप छान मूर्ती आहेत. 10 रुपये त्याचं शुल्क आहे. आणि ते भरून आम्ही ते सुद्धा संग्रहालय बघितलं. आणि नंतर बाहेर आलो. दोन्ही साईडने हे तळं इतकं छान वाटतं. खूपच म्हणजे इतका हा परिसर छान जतन केलेला आहे. खूप दिवसांनी आल्यामुळे तो फारच छान वाटत होतं. मंदिरात प्रवेश केल्यानंतर जशी मूर्ती दिसते गणपतीची, तसंच इथे सुद्धा वर उभा राहून अगदी शेवटपर्यंत छान परिसर दिसतो. सगळीकडे अशी हिरवळ आहे, तळं आहे. इतका वेळ जातो कळतही नाही कसा आपला इथे वेळ गेला. आणि सारसबाग बंद होती, त्याच्यामुळे आम्ही असं दुपारची वेळ होती म्हणून मग बाहेर आलो. आणि ते एक भेळवाले काका आहेत. तर हे अगदी 35 वर्षापासून इथे भेळ करतात. आम्ही आमच्या लहान मुलांना इथे असताना भेळ खायला घेऊन यायचो. त्यांच्याकडनं परत भेळ घेतली. तेही म्हणाले, भेळ कशी आहे सांगा, नक्की सांगा, तीच चव आहे का. आणि बाहेर वाहनतळ आहे, तिथे हे पेशवे उद्यान आहे. हे लहान मुलांकरता साहसी खेळ आहे तिथे. आधी इथे प्राणी संग्रहालय होतं, पण ते आता कात्रच्या बागेत शिफ्ट केल्यापासून इथे वेगवेगळे खेळ, फुलराणी असे छान खेळ आहेत. इथे सुद्धा एक दिवस अगदी छान आरामात जातो. असे हे प्रेक्षणीय स्थळ. आवडले का?